खासदार अजित पवार. स्पष्ट उत्तर दिलं की कुठल्याही परिस्थितीत अशी पाणी जे खराब आहे ते वेण्णा लेकमध्ये टाकणं बंद झालं पाहिजे. प्रत्येक हॉटेलनी वॉटरवरती पुनर्प्रक्रिया करणारं प्लांट उभारला पाहिजे आणि तसं त्यांनी काढणारे लोक असतात पण त्यांची राजकीय इच्छाशक्ती आम्ही विरोधी पक्षात असताना सुद्धा पाहिली. काही प्रश्न सुटतात, काही प्रश्न सुटत नाहीत, कारण प्रत्येक शेवटी राजकीय पक्षांचे मतभेद असतात. आणि उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी जे काम केलं त्याच्यामध्ये कोविडच्या काळात त्यांनी केलेलं काम, DPC वरती केलेलं काम, शाश्वत विकास उद्दिष्टांच्या मुद्द्यांवरती, या कामांमधून असं वाटायचं की त्यांना एक चांगली व्हिजन आहे. आणि नेहमी वेळेवर येणारे दादा निधनामध्ये मात्र वेळेच्या आधी गेले, याचं फार खंत वाटते. स्वप्न म्हणजे कार्यकर्त्यांचं पण होतं की मुख्यमंत्री होण्याचं. नाही, शेवटी मुख्यमंत्री होणार का उपमुख्यमंत्री होणार का कोणी आमदार आहे तो मंत्री होणार, हे सगळे निर्णय परिस्थितीच्या बरोबर पक्षश्रेष्ठी ठरवत असतात. आणि त्यामुळे तेच स्वतः पक्षश्रेष्ठी होते आणि त्यामुळे त्यांना जे काय समोर आलं ते त्यांनी पाहिलेलं आहे. सगळी स्वप्न पूर्ण झाली नाहीत तरी आपण जे म्हणतो की माणूस कीर्तिरूपाने उरत असतो. त्यामुळे तुम्ही उपमुख्यमंत्री होता का मुख्यमंत्री होता, त्याच्यापेक्षा कीर्तिरूपाने ते जे राहिलेले आहेत ते खूप महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. धन्यवाद ताई, तुम्ही भावना व्यक्त केल्याबद्दल. या होत्या नीलम गोरे, त्यांनी अजितदादांबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्यात. कॅमेरामन अरविंद वारकेसह मी वेदांत नाईक, ABP माझा, बारामती. तर तुम्ही कुठलं पद भूषवलेलं आहे त्यापेक्षा तुम्ही कीर्ती रूपानं उरत असता आणि अजित पवारांनी ते दाखवून दिलेलं आहे, अशा भावना नीलम गोरेंनी व्यक्त केलेल्या आहे. अर्थात आज जो जनसागर त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी लोटलेला होता तीच खरी अजित पवारांची कमाई आहे. ते त्यांनी कमावलेलं आहे. ते सगळे चाहते, ते कार्यकर्ते, ते सच्चे कार्यकर्ते होते जे अजित पवार हे या जगातून गेलेच नाहीत असं म्हणत होते. ते मानायलाच तयार नव्हते की अजित पवार आता आपल्यात नाहीयेत. त्यामुळे अजित पवारांसाठी ते सगळ्यात मोठी कमाई आहे. अर्थात अजूनही हे कार्यकर्ते निशब्द आहेत, त्यांना अजूनही सुचत नाहीये, त्यांना अजूनही हे मान्य करायचं नाहीये की अजितदादा आता त्यांच्यात नाहीयेत, अजित पवार आता त्यांच्यासाठी नसणार आहेत. त्यामुळे जसं मी म्हणत होते की राज्याच्या राजकीय वर्तुळामध्ये मोठी पोकळी निर्माण झालेली आहे. राष्ट्रवादी पक्षासाठी आता मोठा यक्षप्रश्न निर्माण होणार आहे. मात्र त्यापेक्षाही प्रत्येक कार्यकर्ता हा पोरका झाल्याच्या भावनेनं आता राहतोय. आमचं अस्तित्व संपल्यासारखं आम्हाला वाटतंय. जो आधारस्तंभ होता, जो बापासारखा आमच्यावर प्रेम करायचा, कधी जाणू दिलं नाही हो. असा एकमेव नेता होता की दर मंगळवारी आम्हाला आमदारांना बोलवणं, काय समस्या असेल ते ऐकणं. आमच्या मतदारसंघातला प्रत्येक विकासाची वीट त्यांनी रचलेली. काय करणार आम्ही आज? कोणाकडे बघणार आहे आम्ही अजून? हे सगळं संपलं आमच्या दृष्टीने. तर असा दिवस बघायला मिळेल हे आयुष्यात विचारही केला नव्हता आमच्यासारख्या. आपल्यासोबत मंत्री महोदय नरहरी झिरवळ जी आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करून घेऊया. झिरवळ साहेब, काय वाटतं की हे सगळ्या लोकांचं मत आहे की आता दादांचा पुढचा वारसा कोण चालवणार, या संदर्भात सध्या चर्चा चालू आहे. आपण एक वरिष्ठ नेते आहात, अनुभवी नेते आहात, काय वाटतं आपल्याला की आता हा वारसा कोणी चालवणार? आता सगळ्यांची मागणी तशी जी काय होते ती आता जे रस्त्यात येताना तर वहिनींना पुन्हा कुठंतरी त्या ठिकाणी मिनिस्ट्रीमध्ये आणावं अशी जनतेची अगदी प्रामाणिक इच्छा आहे. त्या पद्धतीनं वरिष्ठांबरोबर बसून ती चर्चा करून तसा निर्णय घ्यायला विनंती करू. पण दुसरी एक चर्चा आहे की निवडणुकीच्या निमित्तानं आपण एकत्र आलेलो आहोत, पवार कुटुंबीय एकत्र आलेले आहेत, निवडणुकीत निकाल देखील आलेले आहेत. आता ही वेळ एकत्र यायची नाही, एकत्र आलेतच ना, त्याच्यामुळं आता अजून एकत्र येण्याला काय. बऱ्याच ठिकाणी असं तुतारी दोन्ही तुतारी आणि घड्याळ एकत्र येऊन सत्तेत होईल ना दादा. आपली सगळी महाराष्ट्राचीच मागणी तशी पूर्वीपासूनही होतीच, पण आता तर ती अजून जास्त जोरदारपणे का बाबा आता असं विखरल्या याच्यानं चालणार नाही, एकत्रच राहावं लागणार आहे. हे आपले विचार आहेत, तसे सगळ्या सर्वसामान्य जनतेचे विचार आहेत. अजित पवार अनंत में तो विलीन हो गए, लेकिन अजित पवार के बाद अब सियासत कौन संभालेगा, इस पर अभी चर्चा शुरू है. मेरे साथ कुछ फ्यूनरल से आई हुई महिला है जो अजित दादा को चाहते हैं. अजित दादा अब जाने के बाद उनको क्या लग रहा है, आगे क्या होगा? अभी तो कोई है तो मालूम नहीं, परंतु उसके जैसा तो कोई नहीं, म्हणजे कोणी नाही मिळणार त्यांच्यासारखं. त्यांच्यावर जनतेचं एवढं प्रेम होतं की
त्यांच्यासारखं म्हणजे कुणालाच जागा चालवता येणार नाही. आम्हाला बी कठीण झाले. आता कोण असं नेत आपलं पालन करता. आतापर्यंत दादांनी सगळ्यांना एक करून ठेवलं. आता सांगता येत नाही दादा पुढं कौन मिले ना आम्हाला. संभाल पाएंगे ना, क्योंकि अगर एक लेडीज़ अपना कुटुंब संभालती है, राज्य भी संभालती है, देश भी संभालती है, राष्ट्रपति लेडीज़ है, अपने देश में प्रूव किया है लेडीज़ ने, तो वही भी सुनेत्रा वही भी संभाल सकेगी. ताई अच्छे से संभालेगी मुझे लगता है. जैसे दादा ने हर खेडेगावातल्या लोकांना जसं एकत्र केलं आहे तसं ताईंचाही खूप चांगला अनुभव आहे, तगडा अनुभव आहे आणि ताई पण सगळ्यांना एकत्र बांधून ठेवतील. नक्कीच आशा आहे की ताईंनी जर ती ही दादांची उर्वरित कार्यकारिणी जर सांभाळली तर आमच्यासारख्या भरपूर कार्यकर्त्यांना खूप मोठा आधार होईल. वहिनी साहेब